हे केवढा मोठा मासा बघ. हे हा कसला मासा आहे रे आशिष? कसला आहे तो? काय घेतो? हे माकुल बघ एवढा आहे मोठा. हे कसले आहेत रे? कांटो आहे. कांटो. अरे तू पण आला. खेकडे पण आहेत ते बघ. बांगडे आहेत वाटते. बांगडे, माकुल, कोलंबी बघ एवढी मोठी आहे. हे काय आहे ते? कोकरे. कोकरे आहेत ते. कोकरे हे ना. हे कोकरे. कोकरे बांगडे नाही रे. कोकरे हे बांगडे. 70 म्हणजे 1 किलो 170 रुपये. खेकडे मला आधी वाटलं 600 म्हणजे 600 रुपये काय, पण तसे नव्हते तर 600 रुपये किलो. हे केवढा मोठा मासा बघ. हे हा कसला मासा आहे रे आशिष? कसला मासा आहे हा? कसला आहे तो? काय रे? आज आम्ही आलो होतो रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदर येथे. यापूर्वी मी इथे 2020 मध्ये आले होते, पण तेव्हा पहाटे लवकर आले होते. पण आज मात्र इथे यायला आम्हाला थोडासा उशीरच झाला होता. सकाळी 10 वाजून गेले होते. आशिष काय घेतो? हे माकुल बघ एवढा आहे मोठा. इथे मासे किलोवर विकले जातात आणि सर्वजण आजूबाजूच्या गावातले इथूनच मासे खरेदी करून घेऊन जातात आणि गावात विकतात. हे कसले आहेत रे? कांटो आहे. कांटो, करली. मंडळी, पूर्ण व्हिडिओ बघण्यापूर्वी आमचं चॅनेल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला इथे मासे कोणत्या किमतीत मिळतात ते कळेल. हे बघ खेकडे पण आहेत. अरे तू पण आला. खेकडे पण आहेत. ते बघ. हे बघ बांगडे आहेत वाटते. बांगडे, माकुल. हे पापलेट पण आहे बघ. कोलंबी बघ एवढी मोठी आहे. हे काय आहे ते? कोकरे. कोकरे आहेत ते. कोकरे हे ना. हे कोकरे. कोकरे बांगडे नाही रे. कोकरे. कोकरे हे बघ. हे बांगडे 170 म्हणजे 1 किलो 170 रुपये. खेकडे बघ. खेकड्यामध्ये पण विविध प्रकार असतात. तर हे होते काळे खेकडे. हा बघ एवढा मोठा मासा बघ. हे बांगडे. कोलंबी कशी आहे? 350. हलवा पण आहे बघ. आणि हलवा कसा आहे? 600. मला आधी वाटलं 600 म्हणजे 600 रुपये काय, पण तसे नव्हते तर 600 रुपये किलो. हे बघ बांगडे आहेत मोठे मोठे. साडेसहाशे. 1 किलो 800 ग्रामचा हलवा 650 म्हणतात. काय कमी नाही? तेवढीच एकच प्राईस. कमी नाही पण कमी नाही. हा 20 रुपये फक्त पुण्याला. हलवा कसा आहे हा? 400 रुपये किलो आहे बाई. 400 रुपये किलो. 150ला हो. कापायची 150ला द्या. कापा चांगले मस्त. पातळ पातळ चांगले ते कापा, म्हणजे काटे लागत नाही ना असं कापा. कर्ली कापण्याची पण एक पद्धत असते. त्या अशा पद्धतीने कापतात ना की काटे सहजपणे निघू शकतात.
कारण तुम्हाला माहितीच आहे की कर्ली ही अतिशय चविष्ट अशी मच्छी असते, फक्त काय की त्यामध्ये खूप काटे असतात. मला खूप आवडते ही कर्ली मच्छी. म्हणजे ही मच्छीचं सार पण छान लागतं आणि फ्राय करून पण छान लागते. छोटी छोटी पिल्ले आहेत. हे केवढा मोठा मासा आहे. विविध मासे पाहून कोणते कोणते मासे घेऊ असं झालं होतं मला. आशिषने तर चक्क 1,500 रुपयाची सर्व खरेदी केली. मच्छी, खेकडे, कोळंबी. हे बघ कसे बिंदास फिरतायत बगळे भाऊ. काय घेतलं माकून? कसे ते? 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. किती किलो घेतले ग? 2 किलो 300 रुपयाचे. कोळंबी 500 रुपये किलो ग. शीतल तो का हलवा आहे काय ग? हलवा नाही, रावस आहे काय तो? हा बघ हा बघ हा. मग काय आहे ते? काय मग काय आहे? चिराई चिराई चिराई. त्यांच्याकडे विचारू. ओय कोलंबी कशी हो? हो कोलंबी कशी आहे? 400 रुपये किलो. काय कमी नाही का हो? एकच भाव? हा मला अर्धा किलो देता? हा द्या 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 मला अर्धा किलो. महाग आहे जाग्यावरती. स्वस्तात मध्ये तुम्हाला आम्ही 380 जागे आहेत. एवढे दुर्ले आहेत. कोळंबी पण 2 प्रकारची होती, काळी आणि सफेद. काळी थोडीशी स्वस्त होती. टाका हो 2 टाका वरती. हो टाका एक जरी टाका. हो टाका टाका एक टाका. जिपे जिपेच आहे. टाका ना एक. हो एक टाका. एक टाकायला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही वजन घेऊन घेतो ना. आम्ही आजच आलो आहे मुंबईहून आणि पाहू शकता कर्ली घेतली आणि कोळंबी घेतली 200 रुपयाची आणि कर्ली 150 रुपयाची. कोळंबी आहे 1 किलो 400 रुपये. मग मी अर्धा किलो घेतली. तिथे पण मच्छी महाग आहे. मला वाटतं सकाळी आल्यावर थोडीशी स्वस्त असेल ना ग? हो त्या मानाने स्वस्त आहे कारण ही 200 रुपयाची एवढी मिळणार नाही मार्केटमध्ये. ती त्या मानाने आहे आणि कर्ली पण मोठी होती. कोणाला सफेद शिंगड्यांची वेगळी किंमत आहे आणि काळ्यांची वेगळी. हलवा यांच्याकडे पण आहे बघ ग. काय विचारते? बांगडे कसे आहेत बांगडे? 150 रुपये बांगडे. बांगडे घेते 1 किलो. किती मच्छी घेणार? कापणार नाही ना? हे कापणार नाही ना? मग घरी कापणार. इथे मासे कापण्यासाठी एक्स्ट्रा 20 रुपये घेतात. काही जणी फक्त मच्छी कापण्याचं काम करतात. सुरमई पण आहे बघ. काय आहे मग हे? सुरमई नाहीये काय आहे? तशीच दिसते. काहीतरी नाव सांगितलं पण मला कळलं नाही. तुम्हाला माहिती असेल तर सांगा मला. इकडे कापायचा पण एक बिझनेस आहे ना लोकांचा. कामच आहे ते. कापायचे वेगळे घेतात. मग आम्ही रेग्युलर मार्केटमध्ये गेलो. आता हा बाजार सकाळचा भरतो आणि हे रेग्युलर मार्केट. हे ही पण मच्छी छान आहे. पापलेट हे सौंदाळे आहेत ना रे? हा कसा आहे? 1600 रुपये किलो. हा 600 रुपये किलो. मग अशी कसं होतं तिकडे बाहेर? 750 रुपये किलो. कोळंबी. हे कोळंबी कोणाला पाहिजे? कोळंबी कोणाला पाहिजे? शर्विल बाबू तुला पाहिजे कोळंबी? प्रॉन्स काय बोलतो? पाहिजे कोळंबी. ओके. ही बघ कोळंबी कशी आहे ग ही? 12 किलो दे बस. 12 किलो. हे बघ इथे आहे मांदेली आहे. बांगडे 420.
सगळ्यांचा एकच भाव. 400 द्या 1 किलो. 420 रुपये किलो. हे बघा काली बिनी कोलंबी काय नाही मस्त माल एकदम फ्रेश आहे ना सरसरीत. 1 किलो. हलवा कसा आहे? हा कसा किलो आहे? 600 रुपये. हा 500. हा या 500 450 आणि या 650. आणि हा 750. हा मोठा आहे. घेतो हलवा. हा मुळे आहेत. कसले ते मुळे? लाळी मुळे आहेत ना हे? 50 माप देते मस्त पण आपल्या इकडचे आहेत ताई. आपल्या इकडचे आहेत 100 मस्त हो. हे घेऊ काय आशिष? घेऊ 200ला पण माडे जीपे चालेल ते 200 रुपये. चांगलं राहू पुरल्या भरलेल्या. वरती हां टाका जरा. 6 बसतात 1 किलो. किती? 1 किलो कसे? 300 देते ते. 300 नाही. चांगले आहेत भरलेल्या. ओतून दाखव काढीशा. घेतो खेकडे. मोठे 5 किंवा 6 पीस बसतात 1 किलो. जास्त नाही बसत. रोज भाऊ विकते मी. बघा भरलेले भाऊ मी रोज खेकडे विकते. चांगले भरलेले आहेत खेकडे. आता उचलून बघा एक खेकडा वजन समजेल तुम्हाला. घे बघा. होय लहानपणी काय माहिती काय खेकडे आणले होते मामाने श्रीकांत आणि मी ना खेकडा पकडला आणि तो खेकडा मला चावला आणि मी ओरडते. मग याच्या मामाने काय केलं माहिती काय? चावला खेकड्याला डायरेक्ट. मामाने खेकड्याला चावला आणि मग त्यांनी त्याची पकड सोडली. कितीने घेतोय? 250 रुपये किलो. 5 आहेत पण भरलेले आहेत ना नक्की. फसवून देणार नाही तुम्ही कधी पण न्या. 250 रुपये किलो. मुळे आहेत, खेकडे आहेत. खेकडे घेतले आशिषने घेतले खेकडे. पूर्ण बाजार घेणार की काय पूर्ण? मग आम्ही भरलेलं नसेल तर तुम्हाला शिव्या घालणार. तुम्हाला कशाला शिव्या घालाय? भरलेले आहे म्हणतात ना त्या. चांगले आहेत फसवून देणार नाही. रोज विकते मी भाऊ खेकडे. पाय काढत असेल काय पिलन काय पुरल्या हव्या काय पाय काढले तो छोटे पाय हलतात बघ कसे. डेंगी काढले तरी. क्रॅब क्रॅब. डू यू लाईक क्रॅब? हां डू यू लाईक क्रॅब? येस ओके. काढा काढा त्याचे पाय काढा. डेंगे डेंगे. खायला बोलव हा मला खर्चात. का रे खायला बोलव खेकडे. मामी चांगलं बनवते मस्त. अजून 50चे घेतो खेकडे. माणसं भरपूर आहेत ना. हां माणसं भरपूर आहेत. आम्हाला शिवल्या नाही घेत. शिंपल्या ते पण घेतो. आता 50 रुपयाची किती देणार? माझी आहे भाऊ चांगली. माझी आहे. माझी चांगली भरलेली किती आले आता 50 रुपयाचे? 2 दिले. आता अश्विनी मच्छी खात नाही ना मग हे तरी खाईल. शिंपल्या. हां चला. हे आता मी ही मच्छी तुम्ही याच्यामध्ये ठेवणार. मम्मी कशी ठेवणार? तुम्ही बॉक्स घेतला पण माझं हे नाही सांडत नाही बघ. पान नाही सांगत नाही डबल घेतली डबल. माझ्या इथे ह्याच्यावरती ठेवते. गो तुझा रिव्ह्यू दे जरा. तिकडची मच्छी आणि हे बघ मुंबईची मच्छी आणि हे फरक सांग ना जरा. काय ग रिव्ह्यू सांग. फरक काय नाही. प्राइस मध्ये थोडा फरक आहे हा आणि टेस्टला पण फरक पडतो. ताजी आहे ना? एकदम ताजी आहे. आणि त्या मानाने स्वस्त आहे ना?
अरे पण हे लोक डायरेक्ट होडीवरचेच बोटीवरचेच देतात ना, मग ताजी आहे. हा मग लेडीज लोकांना मच्छी कळते ना, जेंट्स लोकांना कळत नाही. काय पण बोलतात जेंट्स लोक. श्रीकांतला कळते हा, श्रीकांतला कळते. श्रीकांत तुला कळतं? मला सांग ही मच्छी ताजी आहे की कशी आहे? त्यांनी तर सांगितलं बोटीवरची आहे. ताजी आहे ना, मग हो इथे तिकडे पण चांगलेत ना. बांगडे ताजी आहे. हा मग आम्ही मच्छी घेतली. बाबू आता तुम्ही हरच्यात घेऊन जा आणि मी गावकडे घेऊन जाणार. तर आता आजच आम्ही होळीसाठी चाललोय बाय कार आलो मुंबईहून आणि जाता जाता मच्छी घेतली आणि म्हटलं आता 3 दिवस राहू तर छान मच्छीचा आस्वाद घेऊ. काय म्हणतो, स्वस्त आहे ना खेकडे? इकडे पण होते मागे आणि काळे खेकडे नाही भेटत. अरे मग ग्रिल करूया काय, ग्रिल ग्रिल म्हणजे ह्याच्यावरती ग्रिल करूया. बाबू तुला खेकडे आवडतात? नाही ग्रिलवरती मस्त लागत तंदुरी. अरे आशिषने माकुल घेतले किती, 2 किलो ना? 2 किलो माकुल घेतले आणि काय घेतलं ग? बांगडा 1 किलो, कोळंबी 1 किलो आणि टोळ पण घेतला. होय. टोळ 1 किलो आणि खेकडा. आणि खेकडा. 10 रुपयाचं. खेकडा 1 किलो आणि एक्स्ट्रा परत घेतलेस ना 50 रुपयाचे. हो. मग मच्छी. स्टॉक नाही घेतलं. 5,000ची काय? किती हजारची मच्छी घेतली? किती हजारची? ही म्हणजे मुंबईला 5,000. हा मुंबईला ही 5,000ची मच्छी आणि मी फक्त घेतली करली घेतली, कोळंबी घेतली आणि हे ह्याच्या 2,500 झाले आता. शिंपल्या घेतल्या. म्हणजे मी आत्ता ज्या शिंपल्या घेतल्या ना त्या मुंबईला झाल्या असत्या, ज्या मी 100 रुपयाच्या घेतल्या त्या 250-300 रुपयाच्या झाल्या असत्या आणि जी मी करली घेतली ना ती 300च्या खाली तर मिळाली नसती आणि कोळंबी घेतली ना ती पण 500 रुपयाच्या खाली मिळाली नसती. ताजी मच्छी कशी ओळखायची सांग? डोक्याचा भाग ओपन करून बघायचा. तो लाल लाल असतो आणि लिबलिबीत दाबून ना बघायचा. दाबून बघायचं. लिबलिबीत असेल तर ते ताजा नाही. ताजा नाही. मग आणि टवटवीत दिसला पाहिजे. टवटवीत दिसला पाहिजे. तुला कळते काय मच्छी? काय रे तुला कळते काय मच्छी कशी बघायची? मग बाबू तुला कळते? चांगले श्रीकांत. तिकडचे काळे आम्ही शिमग्याला गावी जातानाचा हा व्हिडिओ आहे. आम्ही सकाळी लवकर पोहोचलो होतो रत्नागिरीला, पण नंतर विचार केला की जाताना थोडीशी मच्छी विकत घेऊन जाऊया, कारण मिरकरवाडा बंदर इथे स्वस्त मच्छी मिळते हे सर्वांनाच माहीत आहे. मग आम्ही गप्पा मारत मारत गावखडी गावाच्या दिशेने निघालो. थोडं चांगलं आहे ना, जर एकी जाऊन बघायला गेलं. शिमग्याचे दिवस होते त्यामुळे रस्त्यात पालखी वगैरे जाताना दिसत होती आणि वाटत होतं की शिमगा चालू आहे. गावकडीची राय होती. रत्नागिरीला जाऊन परत येतं गावकडी. बघ तरी. ते तू मग बोलली ना डायरेक्टच्या घरचे. ते पुढे पण खेळायचेच वाटते. अरे ते वाजप आहे त्यांचं. पुढे वाजा पाणी इथे फक्त हो, पालखी व्हिडिओ आहे. करते. कुठली आहे ही पालखी? विजय पालखी कुठली आहे? ते वाजवणारे पुढच्या टेम्पो मध्ये, छोटे टेम्पो. चलो गावखडी आलं. ती पिशवी राहू. आई बघ कुठे चालली ती? तरी म्हटलं कोणतरी ओळखीची दिसते. कुठे चालली तू? अरे बाबू झोपला. बाबू गावकडी आलं. चला आता हे लोक जाणार हरच्यात. हो मच्छी घेऊन जातात. हा कोणती ही त्याला वरती. वरती नाही तर बा उलट व्हायचं. तुझे खेकडे मी घेऊन जायची. दे घेऊन जाऊ हरच्यात. हा जा. एक काम कर ने हरच्यात, मामी चांगलं बनवेल झणझणीत मस्त आणि मग घेऊन ये गावकडीत. हा शुभम, हे शुभम हाय शुभम, हे घे, हे आमचं सामान घे. ही मच्छी आहे, मिरकरवाड्यातून आणले. शुभम कुठे गेला? अरे चला घरी, नंतर येतो. आता चला घरी.
जावा जावा बाय 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 चला टाटा. हा येतो आता चाललाव कशी खैना जाता वय अगो पण खैना आंबेरट ना बिरजेवाडीत ना चला हा चला बाय बाय. हा आई भेटली मला खाली. चला मंडळी आता खूप दमली आहे मी. व्हिडिओ इथे स्टॉप करते. आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मला सांगा की तुम्हाला मच्छी कशी वाटली. रेट म्हणजे काय वाटलं मच्छीबद्दल, स्वस्त आहे की महाग आहे ते नक्की सांगा. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.